नमस्कार, मी शुभांगी तुमचं सहर्ष स्वागत करत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तर आज आपण पावभाजीची रेसिपी बनवणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया। मी इथे बटाटे घेतलेले आहे अर्धा किलो, पाव किलो फ्लावर घेतलेला आहे आणि पाव किलो शिमला मिरची घेतलेली आहे। आणि इथे मी ग्रीन पीस घेतलेला आहे पाव किलो आणि इथे मी कांदे घेतलेले आहेत अर्धा किलो बारीक कट करून आणि टोमॅटो घेतलेले आहेत पाव किलो स्वच्छ धुवून। इथे मी आलं आणि कोथिंबीर लसूण घेतलेले आहे, याची आपल्याला पेस्ट करायची आहे। आता आपण जे बटाटे वगैरे घेतले होते ते आपण कुकरला लावणार आहोत शिजवण्यासाठी। ग्रीन पीस टाकायचे आहे त्याच्यामध्ये। आता मी याच्यामध्येच कांदा टाकणार आहे शिजायला। मी अर्धा कांदा त्याच्यामध्ये टाकलेला आहे शिजायला। आता आपण याच्यामध्ये 1 चमचा हळद टाकणार आहोत। इथे मी 2 चमचे मीठ टाकणार आहे। आता आपण हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण याच्यामध्ये पाणी टाकून कुकर गॅसवरती ठेवायचा आहे शिट्ट्या होण्यासाठी। आता आपण कुकरच्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। कुकर आता गार करत ठेवलेला आहे। आता आपण इथे आलं घ्यायचं आहे मिक्सरमध्ये कट करून, मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण घेतलेले आहे मी। आता आपण याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची आहे। आता आपण हे सगळं मिक्सरमध्ये फिरवून घेऊया, याची पेस्ट करायची आहे। पेस्ट आपली झालेली आहे। आता आपण टोमॅटो जे घेतले होते ते कट करून त्याची पण पेस्ट करून घ्यायची। छान अशी आपली पेस्ट तयार झालेली आहे। आता आपला कुकर थंड झालाय की नाही ते बघूया। कुकर आपला छान असा थंड झालेला आहे। आता आपण झाकण काढून बघूया भाजी शिजली की नाही। भाज्या आपल्या छान अशा शिजलेल्या आहेत मऊसूत। आता आपण एक भांडं घ्यायचंय, त्या भांड्यामध्ये आपण थोडी थोडी भाजी घेऊन मॅश करून घ्यायची। थोडी थोडी घेऊनच मॅश करायची, म्हणजे छान अशी आपली भाजी मॅश होते। हे पहा आपली भाजी आपली छान अशी मॅश करून झालेली आहे। आता इथे मी टोप गरम करत ठेवलेला आहे गॅसवरती। आता आपण त्याच्यामध्ये तेल आणि बटर टाकणार आहोत गरम होण्यासाठी। आता आपण याच्यामध्ये जो उरलेला कांदा होता तो टाकायचा आहे फ्राय होण्यासाठी। कांदा आपला छान असा फ्राय झालेला आहे, हे पहा।
आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकणार आहोत. आपण भाज्या शिजवताना सुद्धा त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं होतं, त्याच्यामुळं जरा लक्षात ठेवूनच मीठ टाकायचं आपण. मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण आले लसूण पेस्ट टाकणार आहोत याच्यामध्ये. मिक्स करून घ्यायचं आहे. आले लसणाचा जो कच्चा स्वाद असतो तो निघून जाईपर्यंत आपण त्यांना फ्राय करून घ्यायचं आहे. आता आपण याच्यामध्ये टोमॅटोची पेस्ट टाकणार आहोत. मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण याच्यामध्ये मिरची पावडर टाकणार आहोत. मी इथे 4 चमचे मिरची पावडर टाकलेली आहे. तुम्ही तुम्हाला कसं तिखट लागतं त्याप्रमाणे टाकायचं आहे. इथे मी अर्धा चमचा हळद टाकलेली आहे. मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण याच्यामध्ये 2 चमचे पावभाजी मसाला टाकणार आहोत. मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपल्याला हे तेल सुटेपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. झाकण ठेवून घ्यायचं आहे. हे पहा, अशा प्रकारे छान असं आपलं फ्राय झालेला आहे मसाला. आता आपण याच्यामध्ये मॅश केलेली जी भाजी होती ना ती टाकायची आहे याच्यामध्ये आणि मिक्स करून घ्यायचं आहे. छान अशी मिक्स झालेली आहे. आता जे भाजी आपण घेतलं होतं ना ठेवायला ते भांडं धुवून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये पाणी त्याच्यातलं ओतून द्यायचं आहे. मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण याच्यावरती झाकण ठेवूया. आता आपण याच्यामध्ये थोडं गरम पाणी टाकायचं आहे. भाजी खूप घट्ट वाटते त्यासाठी. मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण इथं 2 मिनिटं झाकून ठेवूया भाजीला. हे पहा, भाजी तुम्ही जेव्हा पाणी टाका तेव्हा गरम करूनच पाणी टाकायचं आहे. थंड पाणी टाकू नका, नाहीतर आपल्या भाजीची चव चांगली लागणार नाही. मी ते थोडा पाणी आणखीन टाकते. मिक्स करून घेऊया. आता आपण याच्यावरती झाकण ठेवून घेऊया. छान अशी वाफ काढून घेऊया. छान अशी आपली भाजी झालेली आहे. आता आपण याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची आहे. आता आपण भाजी मिक्स करून घ्यायची आहे.
आता आपण कोथिंबीर टाकायची त्याच्यामध्ये, बारीक चिरलेली. आता आपण झाकण ठेवूया 5 मिनिटं. झाकण उघडून बघूया. वा, छान अशा आपल्या भाजीला कलर आलेला आहे. भाजी आपण जरा मिक्स करून बघूया. मी इथे पावभाजी मसाला टाकलेला आहे थोडा वरून. पावभाजी मसाला वरून टाकल्यानंतर खूप छान असा स्वाद येतो पावभाजीला आपल्या. हे पहा, झाकण ठेवूया 2 मिनिटं. मिक्स करून घेऊया. आता आपण थोडी कोथिंबीर पुन्हा टाकूया. कोथिंबीर आपल्याला भरपूर टाकायची आहे. खूप छान स्वाद येतो कोथिंबीरचा, म्हणून मी इथे भरपूर टाकलेले आहे. तर आपली भाजी तयार झालेली आहे. कशी वाटली रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा. माझी व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद. आणि ही पावभाजी तुम्ही नक्की घरात करून पहा, खूप छान होते.